Good morning, guys. Welcome back to a new vlog. गणपती बाप्पा मोरया. आज आहोत आपण R15V3 वरती. तर कसे आहेत सर्व? सगळे ठीकच असाल. ठीकच राहा आणि सर्वांनी. दूधवाल्या हे बघा काय नमुने आहेत ते रिक्षावाले. रिक्षावाले भाई म्हणजे कुणालाच घडत नाही ती लोक. कुठे चालला रे बाबा? पोरांचे पेपर पेपर चालू आहेत वाटतं. सगळे शाळा वेळा लवकर सुटतात. आहे रेकॉर्डिंग होते का रे? नाही तर पोपट माझा झाला असं किती वेळा तरी. रिक्षावाल्यांची वेगळीच घाई असते भाई. अरे त्यांना कुठे जायचं असतं काय माहिती. एवढी घाई करतात ना ती लोक. बघायलाच ना. तर आपलं ठीक आहे, आपल्याला जॉबला जायचं असतं. हे रिक्षावाल्यांना तर कुठे जायचं नसतं. पॅसेंजर उचलून स्टेशनचे एरिया एरिया ते स्टेशन. तरी पण एवढी घाई ना बाबा. बेकार. हॉर्न मारून चाललेलंच बरं आहे बाबा. हे जे पब्लिक स्वतःच्या धुंदीमध्ये चालते. हा बघ नमुना एवढे हॉर्न मारले तरी हा घुसतंय. स्वतःच्या धुंदीमध्ये चालते पब्लिक आता. हे त्यांचं काय. गाडी येते येऊन दे, मी माझं जाणार. पूर्ण 1 वीक नंतर आज R15 काढलंय. ते पण आपले युनिकॉर्न गेले थोडं सर्व्हिसला. सर्व्हिसला सर्व्हिसला म्हणजे ते इंजिन लाईट दाखवत होतो. तर बोललो जे काय आहे ते बघून टाकू. उगाच इश्यू नाही झाला पाहिजे जास्त. मोठा प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. पुढे जायचं का नको. पोलीसवाले काका. पोलीसवाले काका उभे आहेत. त्या दिवशी गोल फिरवलेलं. आज एक गपचूप इकडनं गेलेलं परवडे. एक तर आपल्या गाडीला नंबर प्लेट मिरर काय नाही. मागे हाय नंबर प्लेट. पण तुम्ही बघाल तर काय बोलाल मला आता. पण मागे जी नंबर प्लेट आहे ना, त्या नंबर प्लेट मुळे सगळे मला ओळखतात. म्हणजे असं नावाने नसेल ओळखत, पण त्या नंबर प्लेट मुळे ओळखतात भरपूर जण. हाच असेल तो हाच. तोच तो R15 वाला. असं गोल्डन नंबर प्लेट आहे. ब्लॅक गोल्डन. कसं आहे, रिक्स है तो इश्क है.
इंस्टा 360 मध्ये वाईड अँगल शूट नाही होत. कारण जेव्हा पण मी ब्लॉग बनवतो ना सिंगल लेन्स मध्ये, तेव्हा फक्त एवढंच कव्हर होतं. आता जेवढा ब्लॉग मध्ये दिसतंय ना तेवढंच. गोप्रो मध्ये जास्त दिसतं, टँक पर्यंत दिसतं ते. सिग्नल कोणाचा होता? आपला होता. पब्लिक गेली ती. वसई विरार में ऐसा ही होता रे बाबा. भावांना थोडं सपोर्ट रिपोर्ट दाखवा यार. तर एवढा ब्लॉग बघितलाच असेल तर जरा सपोर्ट रिपोर्ट करा. लाईक शेअर सबस्क्राईब करा जरा. हर हर महादेव. सकाळच्या उन्हात थोडं बरं वाटतं. हा, दुपारच्या उन्हात घाम फुटतो. दुपारी एवढं कंटाळा येतो ना मित्रांनो काम करायला उन्हात. मला हा रोड ना बिलकुल नाही आवडत भाई, बिलकुल नाही आवडत. गाडी एवढी वाजते ना या रोडवर, वैताग येतो. गाडीचा आवाज जरी आला तरी मला वैताग येतो. भाई एवढी मेंटेन ठेवणार तरी पण आवाज येतोय ह्या रोड वरती. आवाज आला की लगेच मी घेऊन जातो भाई, जे काय आहे ते करून टाक. आवाज नाही आला पाहिजे गाडीत. आता सर्व टाईट आहे तरी पण ह्या रोड वरचा आवाज मारतो. कसला मारतो ते पण समजत नाही. आपल्याला थोडा मोठा टर्न मारायला लागेल. हाय हाय आज पण आहे. कधी कधी दोघं तिघ जण असतात डायरेक्ट मध्ये येतात. त्यापेक्षा लांबून गेलेलं परवडेल. बापरे, हात दुखायला लागले. रोड एवढे चांगले आहेत ना, तर काय बोलू, हात दुखायला लागले आता. कसे लाल झालेत बघा.